आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बाईसाहेब हो घरात दोन दोन पीजी गंगेत घोडण झालं फक्त माणसं वाढलेत घर नाही वाढलं म्हणजे कामा वाढणार नाहीत कळलं त्या घरात सगळं वाढते पण पगारच नाही वाढत ठीक आहे तुझा पगार वाढवते 500 रुपये करेल ते काय ना त्या दोघांनी ना 10,000 रुपये दिले काय तुम्हाला सांगायचं म्हणजे हेच ती हा अमेरिकेहून आलेली उत्सव मूर्ती हिचंच लग्न करायचंय आता अमेरिकेवाला जावई हावणार की हावणार आम्ही आत येऊ शकतो का? हा हा का नाही या ना काय चाललंय काय असंच आपलं आपलं म्हणजे तुमचं आणि आमचं का हो अहो चेक करतोय काही बायोडेटा आलेत ना बघतोय काही रिस्पॉन्स येतोय का आणि किती मेसेज आले ते चेक करतोय हो पण हे फार किचकट काम असतं नाही का हो? मी आत येऊ का? हा अरे ये ना आणि हे काय रेना कुठे आहे राईना जेवण बनवते मी विचार केला तिच्यासाठी थोडस मदत करावी म्हणून स्वतः चहा घेऊन आले अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड हा ठेव इथे अय्यो मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता की हो आणि मला लय आवडतं बघा माझ्याकडनं हे चाय घ्या हो ना मॅडम मला पण तुम्ही फार आवडता माझ्याकडून पण चहा काय हो तुमचं नाव काय छोटी अरे नावात काय ठेवलंय नाव ठीक आहे हो पण नावापेक्षा आम्हाला ना अमेरिका जास्त ठीक आहे मग आम्हाला अमेरिकेला घेऊन जाल ना अहो त्यात काय घाई आहे जाऊ की आधी आपण एकमेकांना समजून घेऊ तुमचे विचार आमचे विचार किती जुळतायत ते पाहू त्याच्यानंतर तुमचं नेचर पाहू आणि मग बघू की अय्यो मॅडम माझा स्वभाव तर कसंही कुठंही कोणासोबतही जुळतो मिळतं आहे बघा आणि मी सांगू मला डान्स करायला लय वाटतं बघा मी डान्स करून दाखवू का हॅलो हा मी बोलतेय कसे आहात नाही जा इश्श. गंगेत घोडं झालं मी आहे ना बरी आहे खूप आठवण येते हो कधी येणार एक मिनिट आमच्या बाईसाहेबच आल्या मी त्यांच्याशी बोलते हा नाहीतर ऐकेल आपलं बोलणं हो हो हा चालेल तुम्ही फोन करा ना ओके बाय
चल बाई, आता बरं वाटलं. मला बघून की केळं खाऊन? तसं नाही ग. गंगेत घोडून आलं काय? तसं नाही ग, जेव्हा बघावं तेव्हा खातच असते. तुझं कधी पोट भरलंय का? अगं तसं नाही म्हणायचं होतं मला. मला काय म्हणायचं होतं बघ, आता माझी जबाबदारी संपली. मी आता चालले. आता तू आणि तुझी भाजी. गंगेत घोडून आलं? कुठे चाललीस? हे घर काय तुला तबेला वाटलं? अगं तसं नाही ग, आता माझी जबाबदारी संपली. मी चालले माझ्या घरी. जोपर्यंत मेरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तू कुठं 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 जायचं नाही. सांगून ठेवते. असं काय करतेस? हा, जर तुला तुझ्या मुलांची आठवण झालीच तर आपण बोलून घेऊ इथे. अगं हे ना तुझं नेहमीच असतं रुखू. कधीच मला जाऊ देत नाही. ठीक आहे, तू जर म्हणतेस ना तर मी राहते थोडे दिवस इथे. आता कसं? हो चल, आता मी जाते. हा, आता कुठे? अगं थोडीशी तोंडात बडीशेप टाकून येते. हा, अच्छा, म्हणजे हिचं खायचं काय अजून झालंच नाहीये. शेवटी बडीसोप पण खायचंय. खाल्ल्याशिवाय काही हिला करमतच नाही. काय म्हणायचंय, खाण्यासाठी तिचा जन्म झालेला दिसतोय. दोनदा फोन येऊन गेला. हॅलो. नाही गो, ती निक्की आली होती. काय ग अक्षू, का दिवसभर नुसतं खा झोपा, काही कामच नाहीये बघ. आणि तुझी ती बहीण मेरी माझ्याकडे काही लक्षच देत नाहीये. काय लक्ष देत नाही? जाऊ जाऊ, तू त्या चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. ताई, मी आहे ना. कशासाठी? चिंता करण्यासाठी. हा, बोला बोला. मी बोलू का? काय रे, काय बोलतो? हा, त्या दिवशी तुला एवढा मार दिला तो सुद्धा कमी झाला ना? का आणखी देऊ एक? हो हो, आता आणखी नको. अश्विन दादा, तुम्ही जरा शांत राहा ना. मी काय बोलू का? बोला बोला, आम्ही ना सगळे ऐकतो. बोल. ते जाऊ, तू काही चिंता करू नकोस. कारण तू चिंता करून किती बारीक झाली आहेस ना. बारीक? अरे बारीक नाही, रसगुल्ला झालीये, रसगुल्ला. ए, तू तिला बोलतो का मला टॉन्ट मारतोस? अगदी बरोबर. अक्षताई, ते म्हणतात ना, काय? काही पे निखाए काही पे निशाना. काय रे, तुला मस्ती करण्याशिवाय काही सुचत नाही? चल जा तिकडे. हो हो, बरोबर आहे. त्याचं जाऊ देत गं ना, तो तसाच आहे. पण खरंच चिंता करून तुझी हालत ना. खरंच त्याचं काय आहे ना, माझी अशी हालत आहे ना, इकडून तिकडून इकडे, कधी खाली कधी वर, कधी वर कधी खाली, कधी त्या रूम मधून कधी या रूम मधून, कधी त्या रूम मध्ये, कधी मागे कधी पुढे, कधी तिथून आवाज येणार कधी इथून आवाज येणार, तर कधी तिथून बोलवणार. सारखी पळापळ पळापळ. आता तुम्ही सांगा, मग मला कशी फुरसत भेटणार? पण मी नाही आवाज दिला तुला. ए रे ना, मी पण तुला कधी आवाज दिला नाही. मी आपल्या डान्स प्रॅक्टिस मध्ये असतो. हीच चिंता आहे. ए, तुझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये? तुला बोलत तरी चिंता आणि नाही बोलत तरी चिंता. हो ना? हेच म्हणजे बघा, आता कुणी बोलवलं ना तर का बोलवलं, आणि कुणी नाही बोलवलं तर का नाही बोलवलं, त्याची चिंता लागून राहते मला. पण मी तुमच्या काही कामी आले तर? नाही, तू आमच्या कामी पडूच शकत नाही. आणि हो, जर काही काम असेल ना तर तुला मी बोलव. हा, चल जा आता इथून. आपण एक काम केलं का? हे काय काय काम मी करू का? अगं, म्हणजे त्या दोन पीजी आहेत ना, त्यांच्याबरोबर मेरीचं काय जमलं का ते बघूया. ए, काय फुसर फुसर चालली, मला पण सांग ना. ए, मुलींच्या गोष्टी ऐकायच्या नसतात, समजलं? चल इथून. हो हो, चला इथून. हा बरोबर, ठीक आहे, जातो. लगे रहो मेरी बहन, लगे रहो. बोल बोल बोल. ताई, ताई ऐकते या. काय ताई, मी ऐकलंय भिंतींना कान असतात. त्यांनी माझी गोष्ट ऐकली तर? अच्छा, कोणती गोष्ट ती सांग. हो, सांगू? सांग. तर मग ऐका. ए, एकदा हळू तरी बोल, नाही तर जोरात तरी बोल. माझे कान आता फाटायला लागले आहेत. वय तर मग ऐका, ते दोन पीजी आहेत ना, त्यांचं ना मेरी ताईचं आणि त्यांचं ना चांगलं जमलंय. म्हणजे काय?
म्हणजे आहे ना ते दोघे पीजी आहेत ना ते मेरी ताईच्या रूम मध्ये दिवसभर बसलेले असतात, तिथंच खातात, तिथंच चहा पितात आणि ना मी काय सामान घेऊन गेले ना तर लय खदखदून असतात, लय खदखदून असतात आणि मी बाहेर आले ना की दरवाजा बंद करतात आणि मी असं कान लावून ऐकलं ना काय आवाजच येत नाही अजिबात. आवाज येत नाही काय ग व्यवस्थित सांग ना. अहो म्हणजे त्यांचं ना चांगलं जमलं. म्हणजे मी अमेरिकेला जाणार. हे बघा ताई, आता तुम्ही अमेरिकेला जाणार की नाही जाणार हे मला माहित नाही, पण ते 2 पीजी आहेत ना त्या नक्कीच अमेरिकेला जाणार आणि ही गोष्ट ना मी काकी साहेब आणि बाई साहेबांना नक्की सांगून येते. म्हणजे अक्षू मी अमेरिकेला जाणार. अमेरिकेला जाणार. काकी साहेब काकी साहेब काकी साहेब. अरे थोडे मोठ्या कशाला ओरडतेस? मी काय भैरी झाली नाही. त्याचं काय आहे ना काय अशी वेड्यासारखी काय करतेस? काय ते बोल ना नीट. मी कशासाठी आली होती? आता तू कशासाठी आली होती हे मला काय माहित. येताना तू नुसतं बँड बाजा वाजवल्यासारखी आलीस धावत. हा तेच म्हणते ना मी. काय बँड बाजा. अगं काय ते नीट सांग. त्याचं काय आहे ना काकी, आता आपल्या या घरात लवकरच बँड बाजा वाजणार आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर चांगलं चांगलं खायला मिळणार. चांगलं खायला मिळणार. काय काय काय. अरे ते आपले 2 पीजी आहेत ना त्यांचा मामला फिट झालाय. काय म्हणतेस? म्हणजे त्या दोघींशी एकदम पटतंय ना. अरे वा 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 वा. काय सांगतेस काय तू? कसं आहे ना खूप खाणे, खूप नाचणे, खूप मस्ती करणे. मेरीच्या लग्नाची बातमी फिट होणार. अगं बाई तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुझंच लग्न ठरलंय म्हणून. काकी काय माझं लग्न होणार असेल तर मी आनंदात कशी राहील? म्हणजे त्याचं काय आहे आता नाचणं गाणं खाणं पिणं तर समजांची मजा मला मारता आली असते का? हे समजा आहे ना दुसऱ्याच्या लग्नात करता येतं म्हणून ए बाई गप्प बस. तुझं हे नाचणं बंद करा. हे माझ्या समोर असलं काही चालणार नाही. मी कुठं काय करते? मी तर आनंद लुटते. अगं कशाचा आनंद लुटतेस? लग्नाच्या बँड बाजाचा. बरं 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 ठीक आहे. तुझा आनंद आहे ना तो आज जाऊन लुट. जपाळ बघू इथं. हा मी समजायला सांगितलं. जपाळ बावळट कुठली. इथपासून खायला सुद्धा देत नाही. आनंद लुटते. इथं आपली काय डाळ शिजणार नाही. हो ना मला पण वाटतं की आता आपल्याला इथून निघून गेलं पाहिजे. पण मी काय म्हणते काही विपरीत घडण्यापेक्षा आपण त्या अगोदरच. अगदी बरोबर बोलते. ठीक आहे. केव्हा येणार? नाही हो खूप आठवण येते तुमची. हा 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 मी सांगते ना तुम्हाला. बाईसाहेब काय झालं ग तुला? कंकेत कोण आलं? बाईसाहेब आपले ते दोघं पीजी आहेत ना आणि ती फिरंगण. ए तोंड सांभाळून बोल. हा कंकेत घोडण आलं फिरंगण काय?
ती तुझी मेरीताई आहे ना? सारी मला माफ करा. म्हणजे ना मला मेरीताईच म्हणायचं होतं. हा तर ना मी काय म्हणत होते, आपले ते दोघं पीजे आहेत ना आणि मेरीताई, छोटी ताई या चौघांचं ना चांगलं बापरे, ते चौघे आहेत ना, ते चौघे संगती गातात, खेळतात, हसतात, नाचतात आणि खूप मजा करतात. घोडं झालं. अरे देवा, एवढी चांगली बातमी दिलीस. तुझ्या तोंडात तू 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 चक्कर. म्हणजे बाईसाहेब आता आपल्या घरात बँड बाजा ढोल ताशे वाजवायला. मी माझ्या बहिणीला फोन करून सांगते गोड बातमी. एक थांबा. अय्यो रामा, आम्ही इथे 1 मिनिट नाही थांबणार की हो. लय 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 टेन्शन आले आम्हाला. लय त्रास दिला आम्हाला त्या मुलांनी. घोडं झालं असं झालं काय हो? अहो काय झालं म्हणजे काय? अहो मॅडम, एवढे दिवस इथं राहिलो, सगळ्यांचा वेळ पैसा सगळा गायब झाला, पण कुणालाही काही मिळालं नाही. काय मिळालं नाही? अय्यो रामा, आम्ही नाही थांबणार की हो, अजिबात नाही थांबणार की हो. लय वेट आला त्या पोरीचा, उगाच आमच्या मागे लागल्यात की हो. तुमची हातची ओलाडकी माझी भाजी काही बोलतच नाही. एवढा वेळ इथं वाया गेला, सगळ्यांचा पैसा वेळ सगळा वाया गेला, पण ती काहीच बोलत नाही. अरे अहो पण साहेब, काय ते खरं सांगून टाका ना. उगाच टेन्शन कशाला घेताय? गंगेत गोडून आलं, टेन्शन नाही घ्यायचं. अय्यो मॅडम, टेन्शन कसं नाही घ्यायचं? ते नीट आम्हाला बोलत पण नाही की हो. मग अजिबात बोलत नाही. आणि भेटायला गेलो तर म्हणे काय आता सर्व माहिती देता येणार नाही म्हणून. पण मॅडम, जर का ती माझ्याशी लग्न करत असेल तर ठीक आहे की हो, आम्ही थांबणार नाही तर नाही, आम्ही निघालो की हो. नाही मॅडम, आम्ही चाललो आता, आम्हाला नाही थांबायचं आहे ते. आम्ही नाही राहणार. नाही 1 मिनिट सुद्धा. चल रे. मी तिला आम्ही तिला मी काय म्हणते, असं काय करताय? गंगेत गोडं आलं तेव्हा आता तुम्ही सगळे असे मला रागाने का बघतात? जसं मला खाऊन टाकणार. नाही रागाने नाही बघत ग बाई तुला. तुझी अगदी पूजा करते. लग्न करायला निघाली होती, बँड बाजा वाजवायला निघाली होती, नाच गायला निघाली होती. हा काय ग? पण बाईसाहेब असं काय करताय? मला जे वाटलं ते मी म्हंटल ना. मला जे वाटत ते बोललं. आली होती मोठी शहाणपणा शिकवायला. लग्न करतेस काय? लग्न दुसऱ्यांची बँड वाजवतेस काय? हे बघ, आपण ना सगळ्यांनी म्हणून आता हिचा बँड वाजूया, म्हणजे आयुष्यात ती बँड वाजवायला विसरणार नाही. आता चांगलं गंगेत घोडा नव्हे. चला हे माझं अमेरिकेला त्याचं स्वप्न राहूनच गेलं. अरे देवा. आले रे आले आले पे